महाराज सुस्वागतम महाराज स्वागतम महाराज स्वागतम महाराज। वन्दे शिवं पापहारं वेदपुरातं ॐ मृत्युञ्जयं परेशानं जगद्भासयते तव वन्दे देवाय महाकालाय तस्मै नमः। आदिमध्यं रूपाय मृत्युदर्शनाय नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जयांजलिया सुवर्ण होय सकळ विद्यांच्याधिकरण तेचे वंदु श्रीचरण श्री गुरूंचे दे नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी व्यवहार करी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास। ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ता मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाचे लोकाभिरामं रणरंगधिरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सियावर रामचंद्र भगवान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजपमानवयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामदूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। सत्य सनातन हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। आज के आनंद की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय देवादिदेव महादेव चराचरामध्ये वास करणारे आदिशक्ती मुक्ताई समस्त जन समुदायाचं कल्याण व्हावं म्हणून आदी करून संत मंडळीने दाखवलेला हा सन्मार्ग आज आपल्या कथेचा 6वा दिवस आणि उद्या शेवटचा दिवस। आज 6व्या दिवशी आपले सुंदर असे भोलेनाथांचे ज्योतिर्लिंगांच्या कथा आहेत आणि तिचे सोप्या भाषेमध्ये गोष्टीच्या स्वरूपामध्ये त्या मी तुम्हाला सांगेल, तुम्ही तितक्याच आनंदाने ते ऐकाल। काल आपण अर्धनारी नटेश्वरी झाकी बघितली होती, बरोबर आहे? त्याच्या मागची एक कथा ऐकली होती, एक दुसरी कथा आहे आणि मग आपल्या कथेला प्रारंभ आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की भोलेनाथांना 2 मुलं होते, बाकीचेही अपत्य होते पण त्यांची नावं काही सांगितल्या जात नाही। त्याच्यामध्ये एक प्रसिद्ध अजून एक पात्र आहे, मुलगी भोलेनाथांची एक मुलगी होती, तिचं नाव काय तुम्हा सर्वांना माहिती असेलच, माहिती आहे का? नाही माहिती? काय नाव? ज्योती, बरोबर आहे का महिला वर्ग? नाही? तुम्ही सांगा मग काय नाव होतं? ज्योती आहे का? आता त्यांनी ज्योती सांगितलं, तुम्हाला काय वाटतं का? काय नाव होतं बरं? नाही माहिती? काय? माझ्या वाचनात ज्योती आहे, तुमच्या वाचनात जर असेल तर मग ती 4थी मुलगी धरू आपण। ज्योती नावाची मुलगी भोलेनाथांच्या पोटी जन्माला आलेली। एक दिवस असं झालं की तिच्या लग्नाचा विषय घरी निघाला आणि कोणत्याही मुलीचा विषय लग्नाच्या घरी निघाला तर त्या मुलीच्या जीवनामध्ये एक मोठं संकट वादळ येण्यासारखं तिला वाटतं। 20-22 वर्षाच्या बापाच्या घरी राहिली, आता त्या बापाचं घर सोडून जायची त्या मुलीची इच्छा नसते पण तिला जावं लागतं, कारण तिच्या हातामध्ये काही विषय नसतो। आणि जेव्हा ज्योतीच्या लग्नाचा विषय घरी निघाला तेव्हा त्या ज्योतीने सकाळी सकाळी आपली तयारी केली आणि जंगलामध्ये निघून गेली। दुपारची संध्याकाळ झाली, ज्योतीचा काही पत्ता नव्हता। पार्वती मातेला खूप मोठं टेन्शन आलं की एकुलती एक मुलगी सकाळपासून डोळ्याला दिसली नाही, म्हणून तिला बघण्यासाठी माता पार्वती आणि भोलेनाथ जंगलामध्ये फिरतायत। जंगलामध्ये दोघेही फिरत असताना ज्योती त्यांना एका झाडाच्या खाली बसलेली दिसली। त्या ज्योतीकडे बघितल्याच्या नंतर दोघांनाही आश्चर्य वाटलं, कारण त्या ज्योतीने अर्ध्या अंगावरती भोलेनाथाचा शृंगार होता आणि अर्ध्या अंगावरती माता पार्वतीचा शृंगार होता। या ज्योतीने सुद्धा अर्ध नारी आणि अर्ध नटेश्वराचं रूप ती घेऊन बसली होती। माता पार्वतीने त्या मुलीला विचारलं की बेटा, नेमका असा तुला हे रूप घेण्याचा काय मानस आहे, नेमकं तू असं रूप का धारण केलं? तेव्हा ती ज्योती सांगते की आई, तुम्ही माझ्या लग्नाचा विषय काढत होते, माझं लग्न झालं म्हणजे मी सासरी जाईल, सासरी तुम्ही दोघंही नसणार
म्हणून अर्ध्या शरीरामध्ये माझी आई आणि अर्ध्या शरीरामध्ये माझे वडील, असं दोघांनाही मी माझ्या लग्नासोबतच घेऊन जाईल. पार्वती मातेच्या डोळ्यात पाणी आलं. पार्वती मातेने मनातल्या मनात विचार केला, बाळा तू जसं मला सोडून राहू शकत नाही तसं मीही तुला सोडून राहणार नाही. आज मी तुझ्या या प्रेमावरती फार प्रसन्न आहे. मी तुला आज वरदान देते की जेव्हा जेव्हा या पृथ्वी लोकावरती भवानी मातेची स्थापना होईल, जेव्हा जेव्हा घटस्थापना होईल, जेव्हा जेव्हा महालक्ष्म्यांची स्थापना होईल, तेव्हा तेव्हा त्या देवीच्या समोर ज्योत लावावी लागेल. काय लावावी लागेल? ज्योत म्हणजे त्या भवानीची मुलगी. सतत मी तुला माझ्या जवळ ठेवेल. आणि भोलेनाथांनी सुद्धा सांगितलं की बाळा, एका बापाला सोडून गेल्याच्या नंतर तुला जो त्रास होईल तोच त्रास मलाही होईल. मी सुद्धा तुला वरदान देतो की जिथं जिथं माझं ज्योतिर्लिंग स्थापन होईल, जिथं जिथं माझं आत्मलिंग स्थापन होईल, त्या आत्मलिंगाच्या आधी तुझा वास मी तिथं ठेवेल. म्हणून ज्योती अधिक लिंग ज्योतिर्लिंग असे ते 12चे 12 आज आपण अभ्यासणार आहोत. 12 पैकी 5 झाले, 7 झाले, 8 झाले, जितके होतील तितके आज आपण संपवण्याचा प्रयत्न करू. अजिबात शॉर्टकट आपल्याला मारायची नाही. शांततेत कथा होऊ द्या, आहे की नाही? कारण उद्याची कथाही लवकर संपणारी असते, कारण तुम्हालाही घाई असते ना आम्हालाही घाई असते. बरोबर आहे ना? आज पहिल्या कथेची सुरुवात जी आहे ती फार गोड आहे. तुम्ही भोलेनाथांचे अनेक नावं ऐकलेले आहेत, त्याच्यामध्ये एक महेश नाव आहे. काय नाव आहे? महेश. मग भोलेनाथांचं नाव महेश का पडलं? कोणती कथा याच्या मागची? जरा लक्ष देऊन ऐकलं की मरेपर्यंत लक्षात राहिली पाहिजे. भोलेनाथांचा एक अवतार, आणि अवताराला एक निमित्त होतं की आम्ही जेव्हा घरामध्ये राहू तेव्हा तो पहारा द्यायचा. आणि जेव्हा भोलेनाथांचा अंश हा बाहेर पहारा देतोय, भोलेनाथ आत आहे, पार्वती माता आत आहे, गप्पा करतायत. पूर्वीच्या काळीची परंपरा अशी होती की घरामध्ये कुत्रे घुसू नये म्हणून माणसं उभे राहायचे कुत्रे आणायला मोठ्या लोकांच्या घरी. आता घरात माणसं घुसू नये म्हणून कुत्रे बांधतात मोठे लोक. इतका बदल झाला. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये स्वयंपाक करणाऱ्या बाया ह्या घरच्या असायच्या आणि नाचणाऱ्या बाया बाहेरून यायच्या, पैसे घेऊन नाचायच्या त्या. आता स्वयंपाक करणाऱ्या बाहेरून येतात आणि नाचणाऱ्या घरातून निघतात. म्हणजे नाचूनही मी तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाही, पण नाचत असताना कमीत कमी गाणं कोणतं चाललेलं आहे याचा तरी विचार आजच्या हिंदूबाईने केला पाहिजे. हे गाणं कोणतं चाललंय? आणि जर गाण्याचा थारावार नसेल आणि जर अश्लील गाणं असेल आणि त्या गाण्याला काही अर्थ नसताना जर तुमचे पाय जर समजा नाचायला आतुर होत असतील, मग मी बोलणार नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडामध्ये जेव्हा दासीचं दूध जातं ना मावशी, तेव्हा उलट करून त्यांच्या नडल्यामध्ये बोट टाकून ते दूध पाडणारी आमची मासाहेब जिजाई होय, तेव्हा छत्रपती घडतात. असं कोणी जन्माला येत नाही. पूर्वीच्या काळी महिला वर्ग लग्नामध्ये नाचत असताना त्यांच्यासाठी वेगळा मंडप असायचा आणि मजाल नव्हती की त्या मंडपामध्ये कोणी माणूस जाईल. आता सध्या मिक्सिंग झालं म्हणून कोरोना आला होता. 6 फूट दूर राहा. स्वातंत्र्य माणसाने जीवन जगलं पाहिजे, पण स्वातंत्र्यामुळे माझी धर्म, माझी संस्कृती आणि माझे संस्कार या तिघींचा ऱ्यास होता कामा नये. आणि जर तो होत असेल तर मग त्या स्वातंत्र्याला काही अर्थ शिल्लक राहत नाही. महिला वर्ग कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती मला माहित नाही, पण फॉरेन मध्ये दिवसातून 3 नवरे बदलवणाऱ्या बाया आहेत. किती? लग्न ऑफिशियल नाही, जे सकाळी एक असतो, दुपारी एक असतो, संध्याकाळी रिलेशनच नाही. आणि ही त्यांना घटनेने अधिकार दिलेत. आणि असे अधिकार जर भारतात दिले तर कारण बाकीच्या देशांमध्ये नाही शास्त्र आहे, ना पुराण आहे, ना स्मृती आहे, ना देवांचा अवतार आहे. बरेच नास्तिक लोक म्हणतात की जगातले सगळे देव भारतातच उतरले का? हो, भारतातच उतरले. कारण भारतात उतरले नसते तर आज भारतामध्ये त्याच पद्धतीचं सगळं संस्कृती राहिली असते. आणि हळूहळू ती संस्कृती भारतामध्ये पसरते आहे. फक्त भारत देश असा आहे, इथं कल्चर वेगळं आहे, इथं संस्कृती वेगळी आहे.
इथं आई वडिलांना देव म्हटलं जातं, गाईला माय म्हटलं जातं, मुंगीला साखर टाकल्या जाते, कुत्र्याला सुद्धा देव म्हटलं जातं, बैलाला देव म्हटलं जातं, नागाला सुद्धा देव म्हटलं जातं. हा देश आहे माझा. आणि सर्वे सुखेन भवंतुची साख्या देणारा आमचा भारत देश आहे. आणि या भारत देशामध्ये ज्या भोलेनाथांचे जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामध्ये एक अवतार महेशाचा आहे. महेशाचा अवतार का निर्माण झाला, नेमकं महेश नाव का पडले याचं ही कथेची सुरुवात आहे आजच्या. आणि मग 12 ज्योतिर्लिंगांकडे आपण वळू. भोलेनाथ आणि माता पार्वती घरामध्ये एकांतात बसलेले होते. त्यांच्या काहीतरी गप्पा चालू होत्या आणि हा पहारा देणाऱ्यासाठी उभा होता. इथून आपला विषय पुढे सरकला होता. महेश हा उभा होता, त्याच्या कानावरती त्या भोलेनाथाचा आणि पार्वती मातेचा आवाज येत होता. आणि याच्याही मनामध्ये थोडा काम जागृत झाला. आणि ज्या पार्वतीचा आवाज इतका सुंदर येतोय, ही पार्वती कशी दिसते असं पाहण्यासाठी या महादेवाच्या अंशाने घरामध्ये डोकून पाहिलं. आणि जसं डोकून पाहिलं तसं भोले बाबाचं लक्ष गेलं की तुला घरात पाहायची काही गरज नव्हती. आणि भोलेनाथांनी त्याला शाप दिला. त्याचा पृथ्वीवरती जन्म झाला. आणि जो जन्म त्याचा झाला त्या जन्मामध्ये त्याचं नाव पडलं महेश. आता शेवटी तो भोलेनाथाचाच अंश होता. म्हणून पार्वती मातेने सुद्धा आपला एक अंश निर्माण केला आणि स्त्री म्हणून जन्माला आली. त्या स्त्रीचं नाव होतं गिरिजा. काय नाव होतं? गिरिजा. म्हणून हे महेश आणि गिरिजा ही पती पत्नी म्हणून संसार सुखाचा त्यांचा चालू होता. तर आपण गुजरात राज्यामध्ये राहतो. गुजरात राज्यामधील एक ज्योतिर्लिंग आहे, तिथून आपण आजच्या कथेला आपण सुरुवात करणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोरटी सोमनाथ नावाचं एक ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे की नाही? कोणतं आहे? सोरटी सोमनाथ. सोमनाथ या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्थापनाची जी कथा आहे ती अतिशय गोड आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भोले बाबाला जेव्हा सती माता पार्वतीला जेव्हा दिली, त्याचबरोबर चंद्राला सुद्धा 27 मुली दिल्या होत्या. किती मुली दिल्या होत्या? 27. आता तुम्हाला पट्ट का नाही मला माहित नाही, पण पहिले असं द्यायच्या 100 बायका, 200 बायका, 1000 बायका, 16,108 बायका. हे पूर्वीचं जितक्या बायका तितका राजा मोठा. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 8 बायका होत्या. पण त्यांनी बायका करण्याच्या मागचं कारण वेगळं होतं. स्वराज्याचा विस्तार करायचा होता. प्रांतांमध्ये नातेवाईक बनवायचे होते. त्या नातेवाईकांच्या मदतीने स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी त्या पत्न्या केल्या होत्या. आणि चंद्राला जेव्हा 27 मुली दिल्या, पण चंद्राचं प्रेम मात्र एकीवरतीच होतं. 26 जणींना त्यांना कधी प्रेम दिलंच नाही त्याने. आणि हे 27 लग्न होण्याच्या मागचं एकच कारण होतं, चंद्राची सुंदरता. म्हणून सुंदर व्यक्ती पाहून कधी त्याच्या प्रेमात पडू जाऊ नका, भलते धोकेबाज असतात ते, बरं का? शरीराने नाही हे काही नाही. हे श्रीदेवी बघा किती सुंदर दिसत होती, पण म्हातारपणात तिच्याकडे बघितलं गेलं नाही. एका काळात हेमेमालिनी खूप सुंदर होती. वयानुसार सुंदरता जाते. माणसाचं शरीर बदलतं, मन बदलत नाही. आणि माणूस ज्याच्यावर प्रेम करायला पाहिजे त्याच्यावर करत नाही, आणि जे नाशवंत आहे त्याच्यावरती प्रेम करतो, म्हणून दुःख होतं. एका सुंदर व्यक्तीच्या प्रेमात पडल्याच्या नंतर जेव्हा ती व्यक्ती म्हातारी होते, उतार वयात होते, तिचा रंग डल व्हायला लागतो, मग तेव्हा प्रेम कमी व्हायला लागतं. आणि तेच प्रेम जर मनावरती केलं असतं तर कधी कमी झालं नसतं. या 27 मुलींनी चंद्राचं सौंदर्य बघितलं आणि त्याच्यावरती प्रेम केलं. 27च्या 27 मुलींचे लग्न तिच्या बापाने चंद्रासोबत लावून दिले. मात्र चंद्र हा एकीवर प्रेम करायचा. कोणत्याही बाजारात जाऊ द्या, एकटाच तिला घेऊन जायचा. 26 घरी राहायच्या. कोणतं बी लग्न राहो, काहीही राहो,
डबल सीट गाडी होती फक्त त्याची, नाही तर मग त्याला एसटी घ्यावी लागली असती, सगळ्याला घेऊन गेला असता तर. आता या 26 बायकांच्या लक्षामध्ये आलं की हा परत परत फक्त एकीलाच घेऊन जातो, तिलाच जीव लावतो, तिच्यावरतीच प्रेम करतो, तिलाच काहीतरी खायला आणतो, आमच्यावरती लक्ष देत नाही. 26 मुलींनी आपल्या वडिलांकडे कंप्लेंट दाखल केली की पप्पा, या चंद्रावरती आम्ही प्रेम केलं, तुम्ही आमचं ऑफिशियली लग्न लावून दिलं, पण हा चंद्र मात्र आमच्याकडे काही बघत नाही. तिच्या बापाने चंद्राला वॉर्निंग दिली की बघ चंद्रा, मी 27च्या 27 मुली तुला दिल्या आहेत, सर्वांवरती तू प्रेम केलं पाहिजे, सर्वांना तू जीव लावला पाहिजे. चंद्राने तितक्यापुरतं हो म्हटलं, पण असं म्हणतात एक वेळा पडिले वडन इंद्रिया सकड, माणसाचा स्वभाव हा मेल्याशिवाय जात नाही. चंद्र 2-4 दिवस चांगला वागला, परत चंद्र त्याच ठिकाणावरती आला, परत कंप्लेंट गेली, मात्र आता त्याला राग आला. सासऱ्याने हातामध्ये पाणी घेतलं आणि चंद्राला शाप दिला की ज्या गोष्टीमुळे माझ्या मुली तुझ्या प्रेमात पडल्या होत्या ना, ते सौंदर्य तुझं राहणार नाही, तो काळा होशील. काय होशील? काळा. आणि तो झाला. अरे इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, इंद्रा पडले भदे चंद्र झाला काळा, इंद्रा पडले भदे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, इंद्रा पडले इंद्राला भद पडले, चंद्र काळा झालेला आहे, आणि चंद्र काळा झाला तितकंच आपल्या कामाचं आहे, म्हणून त्याचाच विस्तार करतो. आणि जेव्हा चंद्र काळा झाला तेव्हा त्याची चूक त्याच्या लक्षामध्ये आली की आपण सर्वांवरती प्रेम करायला पाहिजे होतं, आपण भेदभाव केला आणि हे आपल्याला भोगावं लागलं. आणि माणसावरती संकट आलं आणि त्याला जर साडू चांगला भेटलेला राहिला ना, तो साडूला जास्त मदत मागतो. आणि चंद्राचे साडू कोण होते? भोले बाबा. कोण आहे? कारण चंद्र सुद्धा त्याचा जवळ येईन, भोले बाबा सुद्धा. हा, सासरा एक आहे म्हणजे साडू साडू झालेत ते. आता भोले बाबांनी त्याचा चेहरा बघितला आणि भोले बाबांनी काही ओळखलं नाही, तो काळा झालेला होता. भोले बाबांनी सांगितलं तुम्ही कोण? म्हणे मी तुमचा साडू. म्हणे इतके काळे झाले, उन्हात कमी फिरत जा. चंद्र म्हणे भोले बाबा तुम्हीच राहिले होते, गंमत घ्यायची. म्हणे मला अशा अशा पद्धतीचा शाप मिळाला. मग भोले बाबांनी सांगितलं तुम्ही साबण ट्राय केले नाही का? डव, संतूर, लक्स, चांगले चांगले साबण आहेत, चांगले चांगले क्रीम आहेत. चंद्राने सांगितलं भोले बाबा या संकटातून मला फक्त तुम्ही काढू शकता, माझी काहीतरी मदत करा. आणि म्हणून स्वतः भोलेनाथ त्या चंद्राला सांगतात की हा एका बापाचा शाप आहे, हा सहजासहजी जाणार नाही, तो जे पाप केलाय ते तुला भोगावं लागेल. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तो चुकणारा चंद्र असो, इंद्र असो, ब्रह्म असो का विष्णू असो, त्याला भोगावं लागतं. चूक कोणालाही सुटणार नाहीये, कर्म कोणाला सुटणार नाहीये. या पुराणांच्या कथांमधून जर माणसाने बोध नाही घेतला ना तर सगळं तोतांड आहे. शेवटी भोलेनाथांना दया आली आणि भोलेनाथांनी लोहदंड चंद्राच्या हातात दिला आणि सांगितलं की चंद्रा, हा लोहदंड ज्या ठिकाणी तरंगेल त्या ठिकाणी तो आंघोळ कर. आता चंद्राला खूप आनंद झाला.
चंद्राने पूर्ण माहिती घेतली नाही, डायरेक्ट लोहदंड घेतला आणि चांगली नदी चंद्राला एकच माहिती होती आणि तिचं नाव होतं गंगा. काय नाव होतं? गंगा. पवित्र 7 नद्या. तसं पाणी सगळंच पवित्र असतं. नळाला येणाऱ्या पाण्याला जर तुम्ही व्यवस्थित सांभाळलं तर ते सुद्धा पवित्रच आहे. गंगा नदी सर्वात पवित्र असं चंद्राला वाटलं. चंद्राने लोहदंड घेतला, काही विचार नाही केला, डायरेक्ट गंगा नदीमध्ये तो लोहदंड टाकला. काय सांगितलं होतं भोलेबाबाने? काय सांगितलं होतं? हा लोहदंड जर तरंगला तर तिथं काय करायची? आंघोळ करायची. काय करायची? तुम्हाला काय वाटतं गंगेमध्ये काय झालं असेल? तुम्ही ऐकताय ना? आनंद एका गोष्टीचा आहे की शेवटपर्यंत लोक शांततेने ऐकता. नाही तर काही लोकांना सवय असते, दक महाराज घेतला काय बारी सांगितला ना, दक मी सांगू ना तुला महाराज अशा सांगी, तू ऐकले मावशी. पण इथं एकही तसं नाही. शेवटपर्यंत शांतता असते. याचा अर्थ तुम्ही कथा अंतरंगापासून ऐकताय आणि जितके तुम्ही अंतरंगापासून ऐकताना तितकं अंतरंगापासून सांगावं लागतं. हे सुद्धा लॉजिक आहे. ऐकणारा वक्ता तो वक्ता नो हे श्रोत्याविण. जर ऐकणारा अज्ञानी असेल तर सांगताना ज्ञान मुखातून निघू शकत नाही. पण ऐकणारा जर हुशार असेल, ऐकणारा जर जाणकार असेल आणि ऐकणारा जर अंतकरणापासून देवाची कथा मन लावून ऐकत असेल तर परमात्मा वक्त्याला सुद्धा ती ताकद देतो तुमची तहान भागवण्याची. आणि गंगा नदीमध्ये टाकलं पण ते तरंगलं नाही, डायरेक्ट 3 किलोमीटर खाली गेलं. कल्पनात्मक अलंकार आहे बरं का. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, कावेरी सर्व नद्यांमध्ये टाकून झालं. आणि ज्या वेळेला सर्व उपाय करून माणूस थकतो ना, त्यावेळेला त्या माणसाला कोणावरती विश्वास राहत नाही. हा सर्वात मोठा सिद्धांत आहे. जी व्यक्ती गरिबीतून वर आली आहे, जी व्यक्ती धोके खात खात वर आली आहे, जी चांगल्या लोकांना समजत होती, त्याच लोकांनी जेव्हा आपला घात केला तेव्हा ती व्यक्ती कोणावरही विश्वास ठेवायच्या लायकीची राहत नाही. नाराज झाले चंद्र आणि इकडे पुंडलिकांची सेवा चालू होती आईवडिलांची. पुंडलिकाने सहज बघितलं वर आणि चंद्राच्या हातामध्ये तो लोहदंड बघितला आणि पुंडलिक रायाने विचारलं चंद्राला, हे चंद्रा कुठं फिरतोय? तेव्हा चंद्राने सांगितलं की अशा पद्धतीचा शाप होता आणि अशा पद्धतीचा हा लोहदंड आहे. सर्व नद्या फिरलो मात्र निराश आहे. तेव्हा पुंडलिक रायाने सांगितलं सर्व उपाय करून झाले असतील तर माझाही उपाय ऐका. परम पवित्र भूवैकुंठी नगरी हे पंढरपूर आहे आणि या पंढरपूर मध्ये ही भीमा नदी वाहते आहे. जर तुम्हाला काही जर समजा अडचण नसेल तर तुम्ही या भीमा नदीमध्ये तो लोहदंड टाकून बघा. चंद्राने सांगितलं जाऊ द्या महाराज, सगळे उपाय केल्या गेले, आता परत माझी काही हिंमत नाही. पण पुंडलिक रायाने सांगितलं इतके उपाय केले, हा शेवटचा उपाय करून बघा. एका साधूवरती विश्वास ठेवला आणि चंद्राने त्या भीमा नदीमध्ये लोहदंड टाकला आणि तो तरंगलाच नाही तर आज रोजी सुद्धा पंढरपूर मध्ये पुंडलिक रायाच्या मंदिराच्या समोर लोहदंडाचं मंदिर आहे. तरंगलेला आहे तो लोहदंड. आणि मग चंद्राने त्या ठिकाणी आंघोळ केली. चंद्राचं भाग्य उदयाला आलं आणि त्या भीमा नदीचं नाव चंद्रभागा असं पडलं, है की नाही? मग तुम्ही म्हणाल ही कथा सोरटी सोमनाथशी कशी कनेक्टेड होते? मग त्याच्यासाठी तर मी इथं बसलोय. तिथं त्याचे डाग गेले, रोग नाही गेला. भोलेनाथांना सांगितलं तेव्हा भोलेनाथांनी सांगितलं एक काम कर, आता एकच पर्याय. समुद्र काठावरती चंद्राने भोलेनाथांचं तप केलं. भोलेनाथांनी सांगितलं की तुझ्या या पापाचं निराकरण करण्यासाठी एकच व्यक्ती कॅपेबल आहे आणि ती म्हणजे गंगा. कोण आहे ती? गंगा. आणि भोलेनाथांनी गंगा मातेला सांगितलं की तू या चंद्राचं पाप हरण कर. तिथं एक कुंड आहे, तुम्ही आजही जर गेले सोरटी सोमनाथला तर तिथं एक चंद्रकुंड आहे. कोणतं कुंड आहे? त्या चंद्रकुंडामध्ये आंघोळ केली का पाप जातं म्हणे. काय जातं? पाप जातं, रोग जातो. काय जातो? कारण जिथं चंद्राचा रोग गेला अशा ठिकाणी गंगा उपस्थित होते आणि त्या चंद्रकुंडामध्ये आंघोळ केली का पाप जातं. गंगा नदीने चंद्राचं पाप तिथं धुतलं आणि गंगा नदीने सांगितलं की भोले बाबा आता माझं काम झालं, मी इथून निघू का?
तेव्हा भोले बाबाने सांगितलं, गंगा, जसं चंद्राचं पाप तू धुतलं ना, जसं चंद्राचा रोग गेला ना, तसा इथं येत असणारा माझा प्रत्येक भाविक हा त्या चंद्रकुंडामध्ये आंघोळ करेल आणि त्याचं पाप आणि रोग घालवेल. तेव्हा गंगा मातेने सांगितलं, तुम्ही म्हणता ते खरंय, पण मी एकटी इथं थांबणार नाही. मला जर इथं थांबवायचं असेल तर तुम्हाला सुद्धा इथं थांबावं लागेल, तर मी लोकांचा उद्धार करेल. आणि या गंगा मातेसाठी आणि चंद्रासाठी स्वतः भोलेनाथांनी आपलं निराकार स्वरूप तिथं प्रगट केलं आणि तिथं एक लिंग प्रस्थापित केलं. आणि आपल्या मुलीला दिलेल्या वचनानुसार तिथं ते एक सोरटी सोमनाथचं ज्योतिर्लिंग निर्माण झालं. उमापती महादेव की जय. या कथा पुराणातल्या आहे. गुगलवरती सर्च केल्याच्या नंतर याच्यामध्ये खालीवर होऊ शकतं, पण ग्रंथामध्ये वाचलं तर अजिबात कुठल्याही प्रकारचं ते खालीवर होणार नाही, इतकी शाश्वती माझी तुम्हाला असेल. त्याच्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाच्या लग्नाला होते का? सर्वे होते ना? गणपतीचं लग्न लावलं म्हणून राग भरलेला एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कार्तिकेय. काय नाव होतं? हा, तो राग भरून कुठे गेला होता? दक्षिणेत गेला होता. कुठे गेला होता? दक्षिणेत. लग्न लागलं, पण माझ्यामुळे माझा मुलगा नाराज आहे असं जेव्हा पार्वती मातेला वाटायला लागलं, आई वडिलांना सोडून मुलं राहू शकतात, पण मुलांना सोडून मायबाप राहू शकत नाही, कारण ते मायबाप आहेत. त्यांनी लहानचं मोठं केलंय त्यांना. कार्तिकेच्या मनात राग होता. पार्वती मातेने एक दिवस भोलेनाथांना सांगितलं, मला कार्तिकेयची खूप आठवण येते, त्याला भेटायला जायची इच्छा आहे माझी. आणि स्वतः भोलेनाथ आणि माता पार्वती दक्षिण दिशेला कार्तिकेयला भेटण्यासाठी जातात. कार्तिकाची भेट घेतली आणि कार्तिकाला सांगितलं की दादा, जे झालं ते झालं, पण आता घरी चला. तेव्हा कार्तिकने सांगितलं, मी येणार नाही, तुम्ही माझ्याशी खोटं बोलले. आता मला संसार करायची काही एक आशा नाही, मला काही त्या बंधनात पडायचं नाही, मला एकटं राहायचंय, मला लोकांचा उद्धार करायचा आहे. आणि जेव्हा कार्तिकाने परत यायला नाकार दिला, तेव्हा माता पार्वती आणि नाथ भोलेनाथ या दोघही जणांनी तिथं राहण्याचा विचार केला, पण प्रत्यक्ष राहू शकत नाही. म्हणून माता पार्वतीने मल्लिकेचा अवतार घेतला. कशाचा अवतार घेतला? मल्लिका. काय नाव? मल्लिका. आणि भोलेनाथांचं नाव आहे अर्जुन. काय नाव आहे? हे रुद्राचं नाव आहे, तुम्ही सर्च करू शकता. भोलेनाथांचं नाव अर्जुन आहे. पार्वती मातेने मल्लिका अवतार घेतला. मल्लिका अधिक अर्जुन आणि ते ज्योतिर्लिंग स्थापन झालं मल्लिका अर्जुन. कोणते झालं? कोणासाठी? कार्तिकेयासाठी. कोणासाठी? कार्तिकेयासाठी. किती ज्योतिर्लिंग झाले? 2. सोपे सोपे समजले? मागच्या कथा समजल्या? हा. पुढची जी कथा आहे ते वैद्यनाथ तुम्ही काल बघितली. रावण ज्योतिर्लिंग घेऊन जात होता, खाली ठेवलं आणि ते तिथं स्थापन झालं. किती झाले? 3. किती झाले? 3. त्याच्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग ते सुद्धा गुजरात मध्येच आहे. आणि जर 12 ज्योतिर्लिंग एकाच दिवशी पाहिजे असेल तर मग गलतेश्वर आहे की नाही? हा. आता इन घुसाना तर ताई नाही वय घ्या. जीवनात आल्याच्या नंतर देवधर्मासाठी फिरलं पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज देव आमले बोलावत नाही. तो काही VIP आहे का देव बोला इथे? आपली गरज असेल तर आपण गेलं पाहिजे. देव रिकामा नाही, देवाच्या दारात रोजच गर्दी आहे. काही म्हणता महाराज आमच्या मनात देव आहे, आमच्या घरात देव आहे. हे सगळं खरं आहे तुमचं, पण कमीत कमी ज्या जगात तुम्ही आले ते जगत जर तुम्ही पाहिलं नाही तर मग असेच मेल्यावर वरून जेव्हा तुम्ही पृथ्वी बघणार तर तुम्हाला असं वाटेल की इथं आपण जायला पाहिजे होतो. काम, धंदे, संसार, नातेवाईकांचे निरोप, बातम्या हे सगळं आयुष्यभर राहणार आहे. महिला वर्ग पटापट सांगता, खोटं बोलता नका. आज आपला सेकंड लास्ट दिवस आहे. खरं खरं बोल जा आणि माणसं लक्ष देऊन ऐकता. आमचे माणसं फार भोडे असतात बिचारे.
त्यासनं काही चालत नाही. बोडे बिडे काही नसतात ते, पण ते तुमच्या इतके चतुरही नसतात. खरं खरं सांगा महिला वर्गा, उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे शेवया करायची पद्धत आहे का? सुरतमध्ये इथे शेवया करता? मान गोल नका फिरव, एक ते हा म्हणा एक ते नाही म्हणा. शेवया करतात? करतात. माणसं बोलता नका, नाही तर मी असं समजेल की तुम्ही करू लागता घरात. शेवया करत असताना तुम्ही खाट घेतली, खाटीला पाटी लावली, पाटीला साचा लावला. हे उदाहरण माझ्या कथेला जोडू नये म्हणून बोलतोय. तुम्हाला अनुभव आहे, मी अजिबात बाहेरचा विषय घेणार नाही, बोलणार नाही, कारण कथा खूप मोठी आहे. पण एखादा विषय जेव्हा पटवून द्यायचा असतो तेव्हा दृष्टांत दिला पाहिजे. तो दृष्टांत दिल्याशिवाय कथेतून सिद्धांत बाहेर पडत नाही. आणि दृष्टांत असा द्यावा की तो सामान्य व्यक्तीला लवकर कळला पाहिजे. खाट लावली, खाटीला पाटी लावली, पाटीला साचा पीठ केला आणि त्या शेवयांच्या साच्यामध्ये तुम्ही कणिक दाबली. आता दाबत असताना खालून शेवया पडणार, तितक्यात तुमच्या घरात फोन वाजला. तुम्ही फोन उचलला, हॅलो, गावाकडे कोणीतरी मेलं. आणि लगेच तुमचे आजूबाजूचे भाऊबंदके जमा झाली, तुमच्या दारात गाडी लागली. चला बटा गाडी मा गाव जाणं आहे. खरं खरं सांगा, जो मरी गया त्यांना दुःख आहे का शेवया राही गया त्यांना संताप आहे? काय शेवया राहिल्या त्याचा मरणारा? एवढंच नाही, अगो पुढला ऐकल्या. खरं खरं सांगतात, खोटं बोलणार नाही. सकाळी पाहिजे तुम्हाला पोटमा अन्न नाही, घास नाही. आधी खरं खरं सांगा, मोत ना गाडी मा बट आण पहिले बुक्या बटशात का काही संबटशात? आणि जो मेला ना तो म्हणत होता म्हणा, भाऊबंद सुरत मारा, आता मी मरसू ना, पयत येतील. पयत नाही दादा, खाई पिस नाही त्या. आणि माझं वाक्य नाहीये, अरे क्या लेके आया बंदे, ओ बंदे क्या लेके जाएगा, 4 दिन की दुनिया में 2 दिन का मेला. मान मेरा कहेगा नहीं तो पछताएगा, मान मेरा कहेगा नहीं तो पछताएगा. मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. मग तुम्हाला असं वाटतं ना की बा मुलं मुली माझे त्या भ्रमात राहू नका तुम्ही. बेटा बेटा क्या करता है, बेटा तो एक दिन पड़ोसी बन जाएगा. महाराज हमने पोर खानदानी है. बेटी बेटी क्या करता है, बेटी तो एक दिन जमाई ले जाएगा. महाराज जिसका कोई नहीं होता ना, उसके शेजारी पाजारी होते. मौसी पड़ोसी पड़ोसी क्या करता है, पड़ोसी पड़ोसी क्या करता है, पड़ोसी तो एक दिन जना के चला आएगा. कोणीच नाही. आणि मग माणूस रडतो. आणि ती रडायची बारी आपल्यावर येऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या शास्त्रशुद्ध कथा ऐकल्या पाहिजे, जीवनामध्ये त्याचं परिवर्तन केलं पाहिजे. किती झाले ज्योतिर्लिंग? किती झाले? 7. हा 3च झाले ना, मलाच माहिती आहे. असं नागेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे.
दारुक नावाचा एक राक्षस होता आणि त्याने सुप्रिय वेत्त नावाचा एक राजा पकडून आणला होता. दारुक हा फार वाईट राक्षस होता आणि सुप्रिय वेत हा भोलेनाथांचा भक्त होता. त्या भोलेनाथाच्या भक्ताला दारुक नावाच्या राक्षसाने जेव्हा पकडून आणलं, जेलमध्ये टाकलं, तर त्या जेलमध्ये सुद्धा त्या सुप्रिय वेत्त नावाच्या शिवभक्ताने डोळे लावले, मांडी मारली आणि मनातल्या मनात विचार केला, माझा भोलेनाथ जर माझ्या सोबत असेल तर मला घर काय, दार काय, जेल काय, सगळं सारखं आहे. महिला वर्ग, आपल्या घराच्या वरती एक वाक्य लिहून ठेवायचं. जिथं तुम्ही झोपता ना तिथे एक वाक्य लिहून ठेवायचं. त्या वाक्य असं आहे की ए दिन भी निकल जाएंगे. सुखाचे दिवस आले तरी ते वाक्य वाचायचं आणि दुःखाचे दिवस आले तरी ते वाक्य वाचायचं. तुमचा कोणी मान केला तरी ते वाक्य वाचायचं आणि कोणी अपमान केला तरी वाचायचं. माणसाच्या जीवनामध्ये पायासारखं जीवन असलं पाहिजे. देवाने आपल्याला दोन पाय दिले. जेव्हा एक पाय पुढे जातो तर त्याला अहंकार नसतो आणि जो पाय मागे पडतो त्याला कुठल्याही प्रकारचा अपमान नसतो, कारण त्या दोघांनाही माहिती आहे आता तू पुढे आहे, क्षणात मी पुढे राहणार आहे आणि हे जीवनाचं काळ असंच चालू राहणार आहे. आज कोणी मागे, कोणी पुढे, कोणी एक टाइम पूर्ण सुखी नाही किंवा एक टाइम पूर्ण दुःखी नाही. जीवनामध्ये 3 टप्पे प्रत्येकाच्या जीवनात येतात आणि ऊन सावली ही येत राहणार आहे. म्हणून उन्हातही घाबरू नका आणि सावलीतही घाबरू नका. जसे दिवस आले त्या देवाच्या भक्तीमध्ये लीन व्हा. तो परमात्मा तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अघात निवाराया. माझ्या पार्वती मातेच्या रक्षणासाठी, द्रौपदी मातेच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण परमात्मा मागून रक्षण करतो आणि अर्जुनाच्या भल्यासाठी देव त्याच्या पुढे राहून सारथ्य करतो. मागे असो किंवा पुढे असो, सतत चिंतन करण्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये माझा पांडुरंग परमात्मा, माझा कृष्ण परमात्मा, माझा भोलेनाथ हा नेहमी करता तुमचा हात धरण्यासाठी सक्षम आहे. फक्त जेव्हा तो हात धरण्याची वेळ देतो तेव्हा मात्र झोपून जाऊ नका, भक्ती करत राहा. कधी वाईट दिवस आले तरी त्या देवाला दोष देऊ नका. स्वतःचं कर्म तपासा, कारण कर्म चुकल्याशिवाय जगाचा बाप तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. कर्म चुकलं की दुःख आलंच. तुमची इन्कम नसेल ना, इन्कम तुमची जर इन्कम 20,000ची असेल ना, तर मी सांगतो गरिबीचं जीवन काढा. रिकाम्या हप्त्याने वस्तू घेऊ नका. लोकांना दाखवण्यासाठी गर्व करू नका. लोकांना आम्ही श्रीमंत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच लोकांनी याची त्याची जिरवण्यासाठी शेतं विकून टाकली आणि शेवटी आत्महत्या केली. लोकांना काही नाही, जशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये समाधानाने जीवन जगा. आणि हे समाधानाचं जीवन शिकवतो आपल्याला श्रीदामा, जो कृष्णाचा असीम भक्त होता. या दारुक नावाच्या राक्षसाने सुप्रिय वेत्त नावाच्या त्या राजाला जेव्हा कोंडून ठेवलं, तर त्या सुप्रिय वेत्त नावाच्या राजाने त्या जेलमध्ये सुद्धा भोलेनाथांचं नामचिंतन चालू केलं. आणि जेव्हा माझ्या भक्ताला त्रास होतो तेव्हा मी तिथं जातो, हे वाक्य भोलेनाथाचं आहे. आणि त्या सुप्रिय वेत्त नावाच्या राजाला वाचवण्यासाठी भोलेनाथ तिथं जातात. दारुक नावाच्या राक्षसाला मारून टाकतात. सगळ्याचा सगळा वंश संपवणार होते, पण त्या दारुकची पत्नी होती दारुका. आणि त्या दारुकेने काय केलं, भवानी मातेचं तप केलं. कारण तिला माहिती होतं भोलेनाथ पार्वती शिवाय कोणाचं ऐकणार नाही. चांगले चांगले पहिलवान बाईने कधी अहो म्हटलं तर घरात येतात. तेवढी पावर आहे आणि असली पाहिजे महाराज. ती त्या नमाभितीतली पावर आहे. पार्वती मातेची भक्ती केली त्या दारुका राक्षसीने. पार्वती माता तिथे उपस्थित झाल्या आणि तिने सांगितलं की या भोलेनाथांचा राग शांत करा, नाहीतर तो माझ्या सगळ्या वंशाचा विस्तार संपवतील. आणि पार्वती मातेने भोलेनाथांना समजवलं. भोलेनाथांनी त्या दारुका नावाच्या राक्षसीनेला सोडलं, कारण ती गर्भवती होती आणि त्यांचा वंश वाचला आणि सगळ्याचा सगळा वंश पुढे भोलेनाथांच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला. सुप्रिय वेत्त नावाच्या राजाला जेव्हा सांगितलं की तुम्ही इथून जा, तेव्हा सुप्रिय वेत्त नावाच्या राजाने सांगितलं की हे भोले बाबा, आज तुम्ही एका राक्षसाला मारलं, पण तुम्ही गेल्यावर जर परत दुसरा राक्षस आला तर किती वेळा तुम्ही कष्ट करणार. एक काम करा,
आमच्यासारख्या भक्तांच्या रक्षणासाठी तुम्ही याच ठिकाणी विराजमान व्हा. तेव्हा त्या सुप्रिय वेद नावाच्या राजाच्या सांगण्यावरून भोलेनाथांनी आपलं एक आत्मलिंग स्थापित केलं आणि त्या आत्मलिंगाला नाव मिळालं नागेश्वर. उमापती महादेव की जय. आता पुढचं ज्योतिर्लिंग ऐकण्याच्या आधी आपण नामचिंतन करू मस्तपैकी, आहे की नाही? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता लोकांना जवळ पडतं महाकाल. कोणता? कुठे महाकाल? उज्जैन. कुठे? हा, एक अवंती नावाचं नगर होतं. अवंती नगरामध्ये ब्राह्मण लोक तप करत होते आणि अवंती नगरामध्ये जेव्हा ब्राह्मण तप करायला बसायचे तर त्यांना सगळे राक्षस त्रास द्यायचे. आणि जेव्हा जेव्हा राक्षस त्रास द्यायचे तेव्हा तेव्हा हे भोले बाबाचं मस्तपैकी चिंतन करायचे. भोले बाबा यायचे, राक्षसांना मारायचे, चालले जायचे. परत तप चालू करायचे, परत राक्षस यायचे, परत भोले बाबा यायचे. एक वेळेस सगळ्या संतांनी त्या ऋषींनी मीटिंग घेतली. आता किती वेळा भोले बाबाला आपण हे करणार, किती वेळा बोलवणार? एक काम करा, आता सर्वे मिळून एकच तप करू आणि भोले बाबा आले का आपण त्यांना फक्त इतकंच म्हणायचं, तुम्ही आमच्यासाठी परत परत इथं येताना एक काम करा, आता इथं मुक्कामी राहून जा, म्हणजे डबल यायचं काही काम. हा, काही पाहुणे आपल्या घरी आले का असं वाटते परत परत आले पाहिजे. काही एक वेळा येतात पण असं वाटते आहे की नाही? काही लोकांना पाहिलं का असं प्रसन्न वाटतं आणि काही इथल्या दाखवताशी वाटतं एक याला मात टाकून येतं आपण मर जाऊ. जवळ दाखवतं वय त्यांना चेहऱ्यावर 12 वाजेल राहत तो मरी गया तरी समजलं नाही. इथला त्यांना चेहरा हा असेच नाही, तो चेहरा वाकडा, तो मरी गया त्यांना फोटो कर मालावा. तिसरा दिन काढणं पडणार का दाखला पोरे पाहिजे म्हणे, हंसलं पाहिजे. अरे हंसना तो जिंदगी की आदत होती है, अक्सर हमने मुर्दों को अकड़ते हुए देखा है. हसलं पाहिजे. जिवंत पण हसतच नाही लोक, सिरियस असतात ते, सिरियस. आणि सिरियस लोकांना अटॅक लवकर येतो. आणि काही असे असतात की त्या हसणार तरी असं तू हसू नको, ब्या वाढी देतात त्या समोर. असं शांततेत हसलं पाहिजे. आपली स्माईल अशी क्यूट असली पाहिजे. कशी असली पाहिजे? कमलेश महाराज दाखा, दात सुद्धा दाखतात नाही त्या. हा, आणि ते का दाखवत नाही ते तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे. इथं बसलेल्या जे जे हे प्रकार करतात ना, सगळ्यांना माहिती आहे. भाजी तिखट झाली, विमल बंद करा ना, काल भाजी तिखट होईल. यांचे हाल बघवत नाही मला. यांना पाणीपुरीचे मोठे मोठे गोलगप्पे दिले पाहिजे. यांची परिस्थिती कशी असते माहिती का? तुम्ही या लोकांना पाणीपुरी खाताना बघा, पुरा चुरमा करून घेता, चुरमा खाता मग पाणी पिता द्या, कारण त्यांना तोंडमा तो फुगायचा असंच नाही, पण खावानी अवस्था असते. अरे या जीवनात येऊन जर तुम्हाला जर आनंदच घेता येत नसेल तर काय मरण्यासाठी इथं आलात तुम्ही? सुंदर नरदिया दिला देवाने, दिल इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोला, या वचन जेने तू जोडसे नारायण. सुंदर असा हा देह दिला, त्याचा नाश करू नका. आणि जर त्याचा नाश तुम्ही करत असाल तर सावधान, आत्मा शुद्ध होईपर्यंत परमात्म्याचा प्रवास प्राप्त तुम्ही करू शकत नाही, अजिबात नाही होऊ शकत. आणि त्या अवंती नगरामध्ये परत परत त्रास व्हायचा, परत परत भोले बाबा यायचे. पण यावेळेस भोले बाबा आले, सर्वांनी सांगितलं परत परत तुम्ही येता, आम्हाला ते काही बरोबर वाटत नाही, आता तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. मग भोलेनाथांनी सांगितलं हरकत नाही. आणि सगळ्या राक्षसांना मारण्यासाठी सर्वात रुद्र अवतार जर कोणता असेल तर तो महाकालचा होता. आणि त्या अवंतिका राक्षसा मारण्यासाठी अवंतिका नगरीमध्ये, उज्जैनी नगरामध्ये स्वतः भोलेनाथांनी आपलं आत्मलिंग स्थापन केलं. साधू संतांच्या, चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी. जो कोणी माझ्या दर्शनाला येईल मी त्याला मृत्यूच्या पाशातून दूर करेल, असा उद्धार करण्याचं वरदान देऊन स्वतः भोलेनाथ आपलं निराकार स्वरूप तिथं स्थापन करतात. आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव महाकाल ज्योतिर्लिंग, उज्जैनचं ज्योतिर्लिंग म्हणून प्रस्थित होतं. उमापती महादेव बोल, महाकाल भगवान की जय. पुढचं तुम्हाला माहिती आहे का? ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. कोणतं? ओंकारेश्वर. कोणासाठी केलं ऐका. एकदा झालं की नारद मुनी हे गोकर्ण च्या भेटीसाठी गोकर्ण क्षेत्रावरती गेलेले असताना परत तिकडनं आले. आणि तिकडनं आल्याच्या नंतर त्यांनी त्या गोकर्ण क्षेत्रातून परत आल्याच्या नंतर जो विंध्य पर्वत होता, विद्यानंद
त्याने नारदांना नमस्कार केला. नारदांना नमस्कार केला, नारदांची स्तुती केली. या साधू संत आमच्या घरी आले, आनंद आहे. तेव्हा नारदांनी नाक मुरगडलं. आणि असे बरेच लोक असतात, त्यांच्याशी आपण चांगलं बोलू त्या वाकडा चालतं, आहे की नाही? म्हणून कोणाला किती मान द्यायचा हे सुद्धा आपल्यावरती डिपेंड ठेवायचं. एक वेळा मान द्यायचा, आणि जर त्याला तो नाही घेता आला डबल मान नाही द्यायचा. आपला स्वाभिमान गहाण ठेवून जगतामध्ये काहीच मिळवायचं नाही, काहीच नाही. सर्वात आधी सेल्फ रिस्पेक्ट, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. स्वाभिमान गहाण ठेवणारा मराठी माणूस असू शकत नाही. जिथं माझा स्वाभिमान मला खाली पाहावा लागत असेल ना, त्या ठिकाणी मी माझ्या प्राणाचं बलिदान करेल, कारण मी छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशात जन्माला येतो. इथं लक्षामध्ये 18 दिवस संभाजी राजांच्या डोळ्यांमध्ये डोळे टाकून औरंगजेब सांगत होता की एक बार नीचे देख, मैं आधा हिंदुस्तान तुझे दूंगा. तेव्हा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज सांगता, एक बार मेरे बेडिया खोल, मैं पूरा हिंदुस्तान ले लूंगा. मला भीक नकोय, मला घेता येतं, मला स्वीकारता येतं. आमच्या बाबांनी आम्हाला झुकणं नाही शिकवलं औरंगजेब. अरे तुझे हे 100 मुघल आले होते म्हणून एका छाव्याला तुम्ही पकडलंय, नाही तर तुझ्यासारख्या कुत्र्यांचं काम नव्हतं वाघाला पकडायचे. छत्रपतींचे मरतानाचे शब्द आहेत. काही लोक म्हणतात औरंगजेबाने छत्रपतींना सांगितलं होतं माझी मुलगी तुम्हाला देतो, अजिबात नाही. कोणी म्हणतात छत्रपती संभाजी महाराज दारू पित होते, अजिबात नाही. दारू पिणाऱ्यांमध्ये एवढा स्वाभिमान नसतो. अरे 200 रुपयासाठी विकले जातात हे दारू पिणारे, काय घेऊन बसले त्यांचं तुम्ही? आणि जे डोळे खाली झाले नाही ते डोळे फोडून टाकले, लाल बुंदा आसाऱ्या केल्या. जी जीभ जगदंब म्हणत होती ती जीभ कापून टाकली. इतिहासकार वर्णन करतात ती जीभ जेव्हा जमिनीवर पडली ना, ती जीभ सुद्धा भवानी मातेचं नाव घेत होती. जे हात पसरले नाही ते हात कापून टाकले, जे गुडघे झुकले नाही ते गुडघे कापून टाकले. जसं तुम्ही बटाटा सोलताना महिला वर्ग, तसं छत्रपती संभाजी महाराजांचा अंग सोडलं गेलं होतं. आणि त्यांच्या अंगावरती नको ती घाण टाकली गेली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पोटाला छिद्र पाडून साखळी दंड बांधला, उंटाच्या पायाला तो बांधला आणि गल्ली मिरवणूक काढली. अरे इतके हाल केल्यावर सुद्धा जो झुकत नाही असा कोण छावाय, तो बघण्यासाठी सर्वेच्या सर्वे मुघल एकमेकांच्या अंगावर गर्दी करून बघत होते छत्रपती संभाजी महाराजांना. कोणी थुकत होतं, कोणी मूत्र टाकत होतं, कोणी घाण टाकत होतं, पण तरी सुद्धा मान झुकली नाही. आणि जी मान झुकली नाही ती कापून टाकली. आणि इंद्रायणीच्या काठी प्रतिपदेच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या भाल्याला तिथं त्यांनी गुढी उभारून टाकली होती. विचार करा, एवढा अन्याय सहन करून ज्यांनी हिंदुत्वाचं रक्षण केलं. आणि हे जर तुम्ही विसरत असाल मग तुमच्या रक्तात भेसळ, याच्यात काही शंका नाही. झुकना नाही, झुकना सिर्फ 2 लोगों के सामने, एक परमात्मा और एक माता पिता, बस. बाकी कोणाच समोर झुकायचं नाही. काही लोकांना एक सवय असते, मालकाला शिव्या देतात मागे, आमना मालक अशा, आमना मालक तशा, तो इथला बेकार आहे. पण ज्याच्याने आपलं पोट भरतंय त्या मालकाला जर तुम्ही आज शिव्या देत असाल ना, सावधान, भिकारी व्हाल, भिकारी. आणि मला माफ करा, ते आवेशात येऊन जातो मी थोडा, एखाद्यामध्ये एवढं जोरात बोलायचं नसतं, पण ते येतो विषय म्हणून. विंध्य नंदाने नारदांना नमस्कार केला आणि त्याने नाक मुरगडलं. इथून आपला विषय फाकला होता की मग नाक मुरगडलं. यांनाही वाईट वाटलं. जो चांगला माणूस असतो तो बोलत नाही, जाऊ दे भाऊ काय नांदी लागायची यांच्या, महाराज माझं काही चुकलं का? तेव्हा नारदाने सांगितलं, अरे तुझ्यापेक्षा मेरू पर्वत किती छान आहे. खरं खरं सांगा, मला जरी इथं येऊन जर कोणी सांगितलं की तुमच्यापेक्षा आमचे गुरु खूप छान कथा करतात, नाही जास्त पण थोडं तरी वाटेल का नाही? यांना कधी मी म्हटलं की आमचे मागचे कलाकार तुमच्यापेक्षा छान वाजवत होते, काहीच वाटणार नाही माणसाला. आपल्या माणसाला आपण चांगलं म्हटलं पाहिजे, आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे, आपल्या माणसाचं मन आपण धरलं पाहिजे. बऱ्याच लोकांना सवय असते, माहिती तर काही नसते पण डोकं घालायचं. आपल्या माणसाला आपण कधीच वाईट म्हणता कामा नाही. बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने, है की नाही? आणि नारदांनी नाक मुरगडलं, मेरू पर्वताची स्तुती केली आणि विंध्याला सुद्धा वाईट वाटलं. पण जेव्हा जेव्हा वाईट वाटेल ना
तेव्हा तेव्हा समोरच्याची भांडू नका, तेव्हा तेव्हा देवाकडे बघा आणि देवाचं चिंतन करा. त्या विंध्याने काय केलं तर शिवाची तपश्चर्या केली. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि जेव्हा भोलेनाथ प्रसन्न झाले तेव्हा भोलेनाथांना याने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा भोलेनाथाने सांगितलं काळजी करू नको. आज ज्याने तुझ्याकडे बघून नाक मुरगडलंय ना ते तुझ्या पायाला नाक ठेवण्यासाठी येतील, असं तुम्ही कार्य केलं पाहिजे. आणि त्या विंध्यासाठी स्वतः भोलेनाथ आपलं एक ज्योतिर्लिंग त्याच्यासाठी प्रस्तुत करतात आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव ओंकारेश्वर म्हणून प्रसिद्ध होते. बोल ओंकारेश्वर भगवान की जय. आता सर्वांमध्ये आता सध्याचे चालू आहे केदारेश्वर महादेव. पण ते कोणाकोणाची इच्छा आहे केदारेश्वर जायची. लोक टेटसला ठेवता बाबा तो हमी बुलाते नाही. नाही बाबा तुला गाडी धाडावी थांबतो थोडा दिन. हे टेटस ठेवणाऱ्यांची बी गंमत आहे. टोमने मारता टेटस ठेवून टोमने. आज जर तुम्ही मला साथ दिली नाही तर उद्या मी असं काहीतरी करून दाखवेल की तुम्हाला माझी गरज पडेल. तो जर इथला कामबाज राहताना ते टेटस ठेवायला टाइमच नाही भेटता. तू एक नंबर ना रिकाम चोडे. हा स्टेटस ठेवतात. मी बऱ्याच लोकांना नेहमी सांगत असतो या बर्थडे वगैरे स्टेटस ठेवणाऱ्यांना पण माझी एक विनंती आहे, ज्याचा बर्थडे त्याला फोन करा ना तुम्ही. वैयक्तिक सांगतोय बरं, शेवटी तुमचा अधिकार आहे. त्याला फोन करा तुम्ही डायरेक्ट. माऊली रामकृष्ण हरी, अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुखात समाधानाने जाऊ. पांडुरंग परमात्मा तुमच्याकडून सत्कर्म करून घेऊ. हे संपूर्ण वारकरी संप्रदायानुसार माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. त्याला द्या ना तुम्ही शुभेच्छा. याच्या बायकोचा बर्थडे आणि फेसबुकवर बायकोचे फोटो टाकून दिले. आपली बाई दुसऱ्याला का दाखवायची? काय संबंध? ती घरात आहे का नाही? तिला बर्थडे विश करायचं नाही, लोकांना का दाखवायचं? लोकांच्या कमेंट घेणार रे. पण ज्याचं त्याचं महाराज वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. आणि तुम्हाला काय वाटतं इतकं ऐकून लोक याच्यावरती सुद्धा रिॲक्शन देतात. आम्ही धार्मिक स्वातंत्र्य आहे, आमचा मोबाईल आहे, आम्ही काही करू, सर्व तुम्ही करा. पण जर धर्माच्या नावावर धर्माच्या व्यासपीठावर जर आम्ही बसत असू, येत्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण महिलांचे फोटो सोशल मीडियावरतून काढून नाना प्रकारची एडिटिंग केल्या जाते, महिलांची बदनामी केली जाते, ब्लॅकमेलिंग केली जाते. असे अनेक प्रकार रोज घडतात, रोज घडतात. आणि त्याला जबाबदार आपण आहे. ट्रेंड येतात बघा, 4 वर्षाचा तुमचा फोटो टाळा, चॅलेंज ऍक्सेप्ट. साडी घालून फोटो घाला, चॅलेंज ऍक्सेप्ट. मोकळे केस काढून फोटो घाला, चॅलेंज ऍक्सेप्ट. सगळे फोटो चालले व्हायरल तुमचे. तुम्हाला हे माहितीच नाही की व्हॉट्सअपकडे सगळा डाटा आहे तुमचा. या जगतामध्ये आपला मालक किती इमानदार आहे आई फक्त मोबाईलने माहिती आहे, बाकी जगात कोणालाच माहिती नाही. हे लक्षामध्ये. कोणतं ज्योतिर्लिंग सांगत होतो मी? केदारेश्वर. कोणतं? केदारेश्वर हे ज्योतिर्लिंग जे आहे हे स्वतः नरचा नारायण बनण्याचं ठिकाण आहे. बद्रिका आश्रमामध्ये स्वतः विष्णू परमात्मा तपश्चर्या करून नरचं नारायण होण्याचं साधन तिथं जेव्हा तप करतात आणि जेव्हा भोलेनाथ तिथं येतात तेव्हा ते सांगतात की या भूमीमध्ये इतकी पावर असली पाहिजे, इथं जी कोणी येईल त्याला वैकुंठात जागा मिळते. आणि जो कोणी केदारेश्वरला जातो, मनापासून देवाची भक्ती करतो, मनापासून तिथे गेल्यावर जप तप करतो, परमात्मा त्याला ते जे ज्योतिर्लिंग तिथं भोलेनाथांनी भक्तांसाठी स्थापन केलेलं आहे ते ज्योतिर्लिंग माणसाच्या कल्याणासाठी खूप उपयुक्त आहे, पण तितकंच कठीणही आहे. 6 महिने दरवाजे बंद असतात, 6 महिने उघडे असतात आणि 6 महिन्यापर्यंत दिवा विझत नाही. ही सुद्धा भोलेनाथाची कृपा. आणि अशा सुंदर अशा ठिकाणी भोलेनाथांनी आपलं ज्योतिर्लिंग प्रस्थापित केलं बद्रिका आश्रम भूमीमध्ये. आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं केदारेश्वर ज्योतिर्लिंग. बोलो केदारेश्वर भगवान की जय. पुढचं सांगण्याच्या आधी आता परत आपण फक्त 2 मिनिटं देवाचं नामचिंतन टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं, म्हणजे आपली मेंटॅलिटी चेंज. म्हणजे तुम्ही बीजेपीच्या साथ झाले ना. ऐका आता महाराज, नेमकी देवाची भक्ती केली, देवाचा अनुग्रह घेतला. देव काय करतो? देव काय करत नाही. काय रोहे गेले का चिंतेता विठ्ठले. अरे माझा देव चोकोबा घरी नसताना चोकोबाच्या बाईचं बाळातपण करतो माझा देव. येते लक्षामध्ये. गोरा कुंभाराचे कापले गेलेले हात परत करतो माझा पांडुरंग. संत सेना नाव्याच्या जागी जाऊन बिदरच्या भाषेची मालिश करतो माझा पांडुरंग. काय नाही करत, देवाला सर्व करतो तो.
फक्त अंतरंगापासून तुम्ही त्याला आपलं तर म्हणा, तुम्ही आपलंच म्हणत नाही, तुम्ही वरवर आपलं म्हणता. सकाळी सकाळी 6:30 वाजले होते. गड्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या, अंगावर काहीच नव्हतं, एक लंगोट बांधलं होतं, हातामध्ये कमंडल होतं. मंदिरामध्ये एक साधू झोपलेला होता. सकाळी उठला, थंड्या पाण्याने आंघोळ केलं, लंगोट बदलवलं, अलप निरंजन आणि गावातून निघाला. बस स्टँड वरती 2 दुकानं होते. प्रदोषचा उपवास होता, पोटात काहीच नव्हतं. खरा साधू तो असतो की ज्याच्या ही जे लुंगी लावण्याचं कारण आहे ना, कारण लुंगीला खिसा नसतो. ज्याच्या हातात लवंग दिली ना, लवंग, तर ती लवंग सुद्धा त्याला वज वाटते, तो लवंग सुद्धा फेकून देतो. अशी वृत्ती ज्याची ज्या दिवशी झाली ना, तो त्या दिवशी खऱ्या अर्थाने साधू झाला. तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर लोक देव धर्माला बघण्याच्या आधी, तुम्हाला माझं वाईट वाटेल पण कोणत्याही क्षेत्रावरती गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेण्याच्या आधी आम्हाला फोटो घेण्याची घाई असते. तुम्ही तिथे देव म्हणून जातच नाही, तुम्ही फिरायला जातात. आणि तुम्हाला काय वाटतं ते इतका सोपा आहे, तुमच्या मनातलं त्याला कळत नाही. अरे मुंगीचा पायातला घुंगरू असताना ते सुद्धा देवाला कळतं. पंढरपूर असेल, कुठलंही तीर्थक्षेत्र घ्या, गर्दी जर असेल ना मंदिरामध्ये, तर लोक म्हणतात बाहेरून दर्शन घेतलं तरी चालतं. तीर्थक्षेत्रावरती गेल्याच्या नंतर, मंदिरात गेल्याच्या नंतर देवा व्यतिरिक्त जर दुसरा मनात तुमच्या विचारत असेल ना, मी सांगतो अभक्तात तुम्ही नाटक करताय देवाच्या नावाचं, आणि म्हणून दुःख भोगणार तुम्ही, 100% दुःख भोगणार. मंदिरात गेल्याच्या नंतर मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, मंदिरात गेल्याच्या नंतर ज्यांना देवाला बघितल्यावर डोळ्यात पाणी येतं ना, समजून घ्यावं याला अंतरंगापासून देवाची भक्ती आहे, देवाची गोडी आहे. और एखादे कुत्र वागवलं, ते कुत्र मेलं ना तरी लोक रडतात, पण ज्याने हात देह दिला ना त्याच्यासाठी आजपर्यंत हात वर करा की मी देवासाठी रात्री उठून मला देवाची आठवण आली, मी रडलो नाही, आणि म्हणून दुःखी आहेत. साधूचं लक्ष गेलं त्या दुकानाकडे, तोंडाला पाणी आलं, खिशात पैसे नव्हते, पण ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो, हे 100% खरं आहे. साधूचं लक्ष त्या जिलेबी वाकड्याकडे गेलं, जिलेबीवाल्याचं लक्ष साधूकडे गेलं. त्या जिलेबीवाल्याला भगवंताने बुद्धी दिली, या साधूला तो काहीतरी खाऊ घाल. काही लोक देत नाही, अपमान करतात. कुत्र्याला हड म्हणायचा अधिकार सुद्धा तुम्हाला तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही त्याला भाकर टाकली, आणि साधूचा अपमान करा तो अधिकार नाहीच आहे तुम्हाला. पण तरी सुद्धा जितकं सांभाळता येईल तितकं स्वतःच्या बोलण्याला सांभाळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना काय बोलतोय हे कळत नाही, आणि बोलून गेल्याच्या नंतर पश्चाताप होतो. पु ल देशपांडे सांगतात, बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. त्या साधूचं लक्ष त्या जिलेबीवाल्याकडे गेलं, त्या दुकानदाराचंही लक्ष साधूकडे गेलं. त्याने सांगितलं, महाराज सकाळची वेळ आहे, थोडा नाश्ता आमच्या दुकानात बसून करून घ्या, आम्हालाही थोडं पुण्य प्राप्त होईल. साधूने वर बघितलं आणि सांगितलं की मला माहिती होतं तू मला उपाशी राहू देणार नाही. साधू त्या खुर्चीवरती बसला, त्याने 2 घास खाल्ले आणि तृप्तीचा ढेकर देऊन त्याला अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद दिला, आणि साधू आपल्या मार्गाला लागला. पण इतका आनंद झाला साधूला की मी मनात विचार केला आणि मला देवाने 2 घास खायला दिले. इतका आनंद. साधूने डोळे लावले आणि शिवाचं नाव घेत असताना तो रस्त्याने चालतोय. योगायोग इतका खराब, समोरून लग्न झालेलं नवीन जोडपं येत होतं. पाऊस पडलेला होता, साधूचे डोळे बंद होते. साधूचा नाचता नाचता गड्ड्यात पाय पडला आणि पाणी त्या नव्या नवरीच्या अंगावरती उडलं. आणि जसं त्या नवरीच्या अंगावरती ते पाणी उडलं, 5000ची शालू त्या नवरीचा खराब झाला. ती भाविक होती, तिने त्या साधूकडे बघितलंही नाही, पण तिचा जो नवरा होता हा फार विचित्र होता. त्याने त्या बाईला इकडच्या साईडने घेतलं, साधूच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळा धरली आणि साधूच्या पुऱ्या ताकदीने त्याने कान फटात मारली.
साधूने हे सुद्धा वर बघितलं आणि भोलेनाथाला सांगितलं, जैशी तेरी इच्छा. तू 2 मिनिटाच्या आधी गोड खाऊ घालतो देवा आणि 2 मिनिटानंतर कान फेटातही मारतो. माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर देवा. तो देवाची माफी मागतोय. तर त्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं, देवा तू देवाच्या अंगावर नाही उडवलंय, तू माझ्या बायकोच्या अंगावर पाणी उडवलंय, माझ्या बायकोची माफी माग. त्याने सांगितलं, दादा मी बाईकडे पाहत नाही, पण तरी सुद्धा माझ्यामुळे तुमच्या बाईचा 5,000चा शालू खराब झाला, ताई मला माफ करा, माझं लक्ष नव्हतं. साधू त्याच्या नावामध्ये मग्न आहे, नाचतोय. नवीन जोडपं घराच्या पायऱ्या चढत असताना पावसाने पायऱ्या वल्ल्या होत्या. शेवटच्या पायरीवर पाय सटकला आणि हात डायरेक्ट खाली येऊन पडला. याच्या मेंदूला मार बसला. 2 मिनिटांमध्ये प्राण गमावले त्याने. लोकांनी साधूला पकडलं, त्या मरणाच्या ठिकाणी आणला आणि साधूला सांगितलं, महाराज अरे तो अज्ञानी होता, त्याने रागात तुम्हाला मारलं आणि तुम्ही त्याचा जीव घेतला, तुम्हाला काय साधू म्हणायचं? तेव्हा त्या साधूचं वाक्य ऐकून तुम्हाला सर्वांना गोडी वाटेल. साधूने सांगितलं, दादा मी भोलेनाथाची शपथ घेऊन सांगतो, त्याने जेव्हा मला मारलं ना तेव्हा मी ते भोलेनाथाची इच्छा समजली, कारण त्या भोलेनाथाची इच्छा नसताना मला कोणी हात सुद्धा लावू शकत नाही, पण मला त्याने मारलं ही भोलेनाथाची इच्छा मी समजून त्याला माफ तेव्हाच केलं. माझा अजिबात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नाही. पण ऐका ना, सर्वेचे सर्वे मला एका आवाजात उत्तर द्या, पाणी कोणाच्या अंगावर उडलं होतं? बाईच्या. राग कोणाला आला? नवऱ्याला. नवऱ्याला राग आला म्हणजे तो तिचा मालक होता. काय होता? मालक होता. मालक होता म्हणजे त्याच्या नावाचं त्याने काय घातलं होतं? मंगळसूत्र घातलं होतं. काय घातलं होतं? मग मला एक सांगा, ज्याच्या नावाचं तुम्ही मंगळसूत्र घातलं आणि तुमच्या अंगावर जर काही घाण पडली तर तुमच्या मालकाला सहन झाली का? मालकाला सहन झाली. मग या साधूने सुद्धा भोलेनाथाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आणि त्याला जर कोणी मारेल तर त्या मालकाला सहन होईल? होईल सहन? नाही होणार सहन. आणि म्हणून माझा मालक माझा भोलेनाथ आहे, जसं तिच्या मालकाला सहन झालं नाही तसं माझ्या मालकाला सुद्धा सहन झालं नाही. म्हणून साधूवरती अन्याय करताना 1000 वेळा विचार करा. साधू सहन करेल पण तुमचं फराड मात्र निघेल. आणि असे 1000 उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. साधू की परीक्षा कभी मत कीजिए. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. कारण या जीवनाचा एक नियम आहे, अरे सुख के सब साथी दुख में न कोई, सुख के सब साथी दुख में न कोई, सुख के सब साथी दुख में न कोई, सुख के सब साथी दुख में न कोई. मेरे राम तेरा नाम एक था दूजा कोई. आवाज आवाज. मेरे राम तेरा नाम एक था दूजा जीवन आनी जानी छाया, झूठी माया झूठी काया, फिर काहे को सारी उमरिया, फिर काहे को सारी उमरिया, पाप की कटड़ी होए. सुख के तेरा नाम एक सच दूजा.
या जगतामध्ये जोपर्यंत तुमची परिस्थिती चांगली आहे ना तोपर्यंत सगळं जग तुमच्या जवळ आहे. पण ज्या दिवशी तुमची परिस्थिती बिकट झाली ना कोणीच नाही. नातेवाईक सुद्धा तुम्हाला लग्नाची पत्रिका द्यायला शेवट येतील, कारण तुमची परिस्थिती गरिबीची आहे. आणि तुम्ही लग्नाला गेले काय नाही गेले काय त्यांना माहिती आहे की हा गरीब आहे, हा काय आहेर करणारे जास्त, म्हणून तुम्हाला पत्रिका देण्याचं साथ सुद्धा कोणी लवकर करत नाही. पण ज्याची परिस्थिती चांगली आहे ना त्याच्या घरी 4-4 वेळा द्यायला जातं, त्याला रामराम केलं जातं. गरीबाचा रामराम घेईना कोणी. शेवटचं वाक्य सांगतो आणि कथेच्या समारोपाकडे येतो. खरं खरं सांगा महिला वर्ग, तुम्ही लग्नांमध्ये जातात ना, लग्नात जाताना बोध घ्या या गोष्टीतून ना. लग्नाला जातात ना इकडची मंडळी, लग्नाला जातात ना ताई, खरं खरं सांगा, घोड्यावरती नवरदेव बसलेला असतोय की नाही. समजा बग्गीमध्ये असेल, काही लोक म्हणतील घोडा नसतो बग्गी असतो, जे असेल नसेल, पण नाचणारे नवरदेवाच्या पुढे नाचता का मागे? हा पुढे आहे की नाही. आणि जेव्हा तो नवरदेव मरून जाईल त्याच्या पुढे चालतील का मागे चालतील? लग्नामध्ये आनंद होता का दुःख होता? आनंद होता. जेव्हा तुम्ही आनंदात ना लोक पुढे नाचतील, पण जेव्हा तुम्ही मरणार ना तुमच्या दुःखात लोक मागे सुख के सब साथ दुःख में ना कोई. म्हणून जीवनामध्ये सर्वात जास्त प्रायोरिटी स्वतःला द्या, स्वतःसाठी जिंदा, स्वतःचा आनंद उपभोगा. कोणासाठी कितीही केलं तरी शेवटी काही नाही. कबीर महाराज खूप गोड वर्णन करतात. अरे सब पैसे के भाई रे बंदे, अपना साथी कोई नहीं. अपने पल्लू में पैसा हो तो सब खुशामद करते, अपने पे जब वक्त पड़ेगा कोई साथ न चलते. मग महाराज बायका पोरं जिनका यारो भला किया, बहन बीवी जरूर साले. अरे वक्त पड़ने पर यही लोग थोड़ा मीठा बोल न बोले. जिस बीवी के लिए महल बनाया वो बीवी न दिखलावे. जिस बेटे को जन्म दिया वो दूर से पानी बतावे. कहत कबीरा सुन भई दुनिया, आँख मुँह पे डूब गई दुनिया. किती करा, पण ज्या दिवशी तुम्हाला त्रास होईल त्या दिवशी तुमची बायको सुद्धा सांगेल, बाईल तरी म्हणे मरता तरी बरे, नातीने घर तुमको दिया. हे शब्द माझे नाही आहेत, हे शब्द तुकाराम महाराजांचे आहेत. एखाद्या नवऱ्याला पॅरालिस झाला, त्याने जर ते घाण जर त्या जागेवर करायला सुरुवात केली ना, त्याला उठता येत नाही, तेव्हा तो त्या ठिकाणी थुंकतो. त्याची खोली स्पेशल असते, त्याच्या खोलीत कोणी जात नाही. काय आमच्या तुकोबारांचं निरीक्षण असेल, तेव्हा ती बाई जेव्हा पाहुणे पाहायला येतात 2 वर्ष 3 वर्ष, आणि जेव्हा 3 वर्ष सेवा करून ती बाई थकते, त्याची घाण आवरून थकते, तेव्हा पाहुणे मंडळी जेव्हा एखाद भेटायला येते, जेव्हा पाहुणे म्हणतात ना कश काय तब्येत आहे, तेव्हा ती बाई म्हणते देव घेऊन जाईल तर बरं आहे. हे वास्तव आहे, ही रियालिटी आहे. बाईल म्हणे मरता तरी बरे, नातीले घर तुमको निया. शिवकथेमध्ये नारदांनी जेव्हा प्रश्न विचारला होता ना व्यासांना, तेव्हा व्यासांनी रुद्रगीतेच्या माध्यमातून या गोष्टीचं सुद्धा विवेचन केलं होतं. साधूने तप करायला बसावं, साधूच्या अंगावरती लंगोटी होती, आणि त्या राजाचा राजा, त्या राज्याचा एक मोठा मोठा सम्राट, त्या राजाने त्या साधूला बघितलं आणि सांगितलं की महाराज, अरे दुनियात आले तर संसार करा, बायका पोरं, काय आनंद आहे, आणि काय तुम्ही जन्माला येऊन वाया घालवताय तुमचा देह. अरे देव करता येतो कुठेही बसून, त्याचं काय थोतांड मांडायची गरज नाही. काय सुख आहे संसारामध्ये, किती प्रेम करते बाई, किती सेवा करतो मुलगा. तेव्हा साधूने हसत सांगितलं, महाराज मला माफ करा, माझं सगळंच सगळं माझा देव आहे, पण तुम्ही जे बायका पोरांवरती भारी भरताय ना, एक दिवस जेव्हा ते लोक तुम्हाला धोका देतील ना, तेव्हा तुम्ही भगवत भक्तीकडेच येणार.
तेव्हा राजाने सांगितलं, महाराज ज्यांच्याकडे पैसा अडका नसतो, ज्यांना काही काम धंदा नसतो ना, ते महाराज लोक बनताना इकडे तिकडे बोंबलत फिरता म्हणे मी राजा आहे बोले, राजा बोले आणि दल हाले, सगळी प्रजा माझ्या अधीन आहे, तुम्ही मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. ही शेवटची कथा आहे, जरा लक्ष देऊन ऐकता. साधूने राजाला सांगितलं की राजन, तुमचं बोलणं अगदी खरं, एक काम करा, हे फळ घ्या, हे फळ तुम्ही खा, आपल्या राज्याला तुमच्यासारख्या राजाची गरज आहे. राजाने विचारलं साधूला, या फळाने काय होईल? साधूने सांगितलं, हे फळ जर तुम्ही खाल्लं ना तर तुम्ही अमर व्हाल. काय व्हाल? अमर, म्हणजे तुम्ही कधीच मरणार नाही. राजाने ते फळ घेतलं, घरी आला, रात्रभर त्याने विचार केला, हे फळ जर मी खाल्लं, अमर कोण होईल? राजा कोण होईल? मग राजाने विचार केला, मी फळ खाल्लं, मी मरेल का? आणि माझ्या डोळ्यासमोर जर माझी बायको मेली तर दुःख कोणाला होईल? कोणाला होईल? मला. मग त्यापेक्षा मी एक काम करतो, हे फळ मी माझ्या बायकोला देतो, माझी बायको अमर होईल, तिच्या आधी मी मरेल, मला दुःख होणार. राजा मरायला तयार आहे बायकोसाठी. बायकोला फळ दिलं, बायकोने फळ घेतलं, तिने रात्रभर विचार केला, तिचं प्रेम होतं घोडं धुणाऱ्यावरती. या शास्त्राच्या कथा खूप सुंदर आहेत. तिने विचार केला, मी जर अमर झाली, माझ्या समोर जर माझा प्रेमी वारला तर मी दुःख का भोगायचं? त्याने त्या घोड्यावाल्याला बोलवून घेतलं आणि त्या घोड्यावाल्याला राणीने ते फळ दिलं. आता घोड्यावाल्याचं प्रेम होतं भांडे घासणारींवर. हा कलियुग आहे, कोण कोणावर ते कोण कोणावरच आहे, एक नबी देववर नाही. आता त्या भांड्या घासणारीने ते फळ घेतलं, तिने तर 2 दिवस विचार केला, अमर व्हायचं का दिनभर भांडाच घसाडा ना. ती खूप हुशार होती. तिने विचार केला, मी अमर होण्यापेक्षा माझा राजा अमर झाला पाहिजे. ती परत राजाकडे आली, राजाला सांगितलंय फळ तुम्ही खा, याच्याने तुम्ही अमर व्हाल. राजाने जेव्हा ते फळ बघितलं ना, राजाला तर म्हणजे कळतच नव्हतं की हे काय भानगड आहे. त्याने व्यवस्थित बघितलं, हे फळ तर आपलंच आहे. तिने त्या भांडे घासणाऱ्या बाईला विचारलं राजाने की खरं खरं सांगे, फळ कुठून आलं? म्हणे जाऊ द्या ना राजाजी, तुम्ही खाण्याशी मतलब ठेवा, बघ मी तुला मृत्यूदंड देईल, खरं खरं सांगे फळ कोणी दिलं? माझ्या प्रियकराने दिलं मला. माझं त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे राजाजी, आणि म्हणून त्याने मला हे फळ आणून दिलं. कोण आहे तुझा प्रियकर? त्यालाही बोलवलं, सांग कोणी दिलं फळ? राजाजी जाऊ द्या ना. फार त्याला भीती दाखवली, तेव्हा त्याने सांगितलं की राजन, हे फळ मला राणी साहेबांनी दिलं, खरं खरं सांगा काय वाटलं असेल राजाला? हा, जिच्यासाठी मी मरायला तयार आहे तीच माझ्या पाठीमागे दुसऱ्यावर प्रेम करते. आणि मग त्याला साधूचं वाक्य आठवलं, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
भजन रोज झोपताना ऐकत जातो रोज. तुमच्या डोक्यातच राहणार नाही की आपलं कोणी आहे. सगळे स्वार्थाचे भाऊ आहेत. आणि जितके शास्त्र आहेत ना, जितके पुराण आहेत ना, या सर्व शास्त्र पुराणांमध्ये आपल्याला हीच गोष्ट शिकायला मिळते की अंत हा फक्त देवाच्या नावानेच चांगला होतो. कर्माच्या पलीकडे कोणी काही करू शकत नाही. सुंदर अशी एक 2 मिनिटाची कथा आहे आजच्या इच्छातली. त्याच्यानंतर आपण आपली झाकी प्रस्थापित करू. उद्या शेवटचा दिवस आहे. परवाच्या दिवशी तुम्हाला कोणी म्हणणार नाही की कथेची वेळ झाली, कथेला या. खरं खरं सांगा, 6 दिवस कसे निघून गेले काही समजलं? अगदी 10 मिनिटावर कथा आली आपली आजची. मी केव्हा बसतो केव्हा उतरतो मलाही कळत नाही. तुम्हाला कळतं का नाही मला माहित नाही, आहे की नाही? अगदी आनंदात आपले 6 दिवस पार पडले. 7वाही दिवस उद्याचा तो थोडा दुःखाचा राहील आपला. छंद से जे तुटे कोई सपना जग सुना सुना लागे, आहे की नाही? काही लोक म्हणतात महिन्याचं शिवकथा पाहिजे. जास्त बी देव करू नका, कंटाळा येईल तुम्हाला. हे लिमिटेशन चांगलं असतं, आहे की नाही? काही लोकांचं डोकं दुखत असेल, भोंगाना आवाज वाढाय दिना. महाराज लोक देवना कुत्राय साला रातले भुकतस दिनले जपतस. तुम्ही आम्हाला देवाचे कुत्रे म्हणा, आम्ही कुत्रे आहोत पण देवाचे, आहे की नाही? आणि भाग्य लागतं त्याला. सुंदर अशी एक प्रसंग आहे आणि मग शेवट आपल्या कथेचा. नारदांचे आराध्य विष्णू आणि विष्णूचं वाहन तुम्हा सर्वांना माहिती आहे काय? विष्णूचं वाहन काय? झोपायचं आहे का तुम्हाला? कोणतं वाहन आहे? बुलेट? शेषनाग? वाहन गरुड आहे. आसन शेषनाग आहे. गरुड आहे काय? गरुड. गरुडाची आई आजारी पडली. आता खरं खरं सांगा, आपल्यासारखा माणूस आजारी पडला तर आपल्या घरला गर्दी पाहायला येते. लांब लांबचे पाहुणे येतात. एक छोटंसं वाक्य सांगू आबा, मनात जर प्रेम असेल तर 7 समुद्राहून सीमा हैदर येऊ शकते. यांना कळलं का नाही का माहिती? वा वा, भारत पाकिस्तानची तर मॅच चालू आहे सध्या. हा ताईने एक जास्त, ताईने एक यश. हे छोटे से जिंदगी लंबिया लंबिया कर राजा. अब इतना वीडियो डिलीट कर दी जितने रामना परदेशी व्हायचे. प्रेम असेल तर समुद्रापासून लोक येतात. आणि जर प्रेम नसेल ना तर रस्त्याच्या त्या बाजूला जर एखादा ओळखीचा दिसला तरी लोक पाठ फिरवून घेतात. हे वास्तविक आहे. त्यांना का ध्यान पडी जाईल, लोक पाठ फिरायले तस प्रेमच नाही. आणि जर प्रेम असेल तर 7 समुद्राहून लोक येतात. आता गरुडाची आई आजारी पडली, ते काय साधी आई होती का? सगळे देव भेटायला आले, सगळे. आणि इथं बसलेल्यांपैकी एक माझा फक्त मित्र म्हणून आहे का, भाऊ म्हणून आहे का, एखाद्याच्या घरी जर कोणी आजारी पडलं ना तर दवाखान्यात त्याला भेटायला 100% जा. केळी सफरचंद घेऊन जाऊ नका. जो पेशंट राहत त्याला खाता येत नाही, वरला मजा मारतो. पेशंटला जर बघायला जायचं असेल ना, 1100 रुपयाचं पाकिट भरा आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांच्या हातात द्या. कमीत कमी ते दवाखान्याचं बिल भरण्यास त्या पैशाची मदत होईल. काय केळांचा सफरचंद त्याला मदत झाली पाहिजे. आपल्या लोकांना मदत करा. अहमदाबादला एक हॉस्पिटल आहे हार्टचं. त्या हार्टच्या हॉस्पिटलचा एक नियम आहे, पेशंटला बघायचं यायचं असेल तर 500 रुपये फी लागते. किती? तर ते फक्त खानदानीच जातात मग भेटायला. आपला सरकारी कामा नाही. 500 रुपये भरणं पडतील. आणि जितके पैसे जमा होतात तितके पेशंटच्या बिलातून कमी होता. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. आता या गरुडाच्या आई आजारी पडली. गरुडाच्या आईला बघण्यासाठी सगळे देव आले. इंद्र, चंद्र, गंधर्व, महेंद्र, किन्नर, ब्रह्मा, विष्णू, महेश सगळे आले. फक्त एकच आला नाही, यमदूत. कारण तो जर येतात समजे तुमले समजच पट, पण तरी सुधारतच नाही की जाना पडेगा. खरं खरं सांगा, इथं बसल्यावर आनंद येतो का नाही? दिवसभर आमचे माणसं काम करतात, दिवसभर काम करतात. कोणी संचा खातात आहे, कोणी टाके उचलतं, दिवसभर थकता. पण त्यांना विचारा तुम्ही, या 2 तासामध्ये थकवा जातो का नाही?
हा इथून उठल्यावर गडबडायची घाई होणार आहे, पण इथं असताना आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग आणि हे ताकद परमात्म्याचे. मी सांगतो तुम्ही इथं बसतायत ना, एक एक मिनिट माझा परमात्मा तुम्हाला आनंदाचा परत करणार आहे. तो कोणाचे उपकार ठेवत नाही, परत करतो तो. तुम्ही त्याची भक्ती करताय ना, तो तुमची भक्ती करेल. अरे माझ्या देवाने नामदेव महाराजांच्या घरी पाणी भरलं होतं, पाणी. मग याचा अर्थ तो तुम्हाला घर पाणी भराव नाही, कारण तुम्हाला गंडळ येत. पुढे आहे का आता सगळे बघायला आले आणि शेवट यमदूत बी आलाच. यमदूत बघायला आला आणि जाता जाता गरुडाकडे बघितलं आणि नुसता फक्त हसला, थोडासा हसला. गरुडाने विचार केला, बठ्ठा निंग्यात अहो का बा हसणार आणि या ना हसलं काही चांगलं. गरुडाने काय केलं माहिती, डायरेक्ट त्याच्या आईला उचललं, 500 किलोमीटर समुद्रात ठेवून आला. डायरेक्ट त्या झाडावर ठेवून आला. परत तिकडनं आला, परत यमदूत रस्त्याला भेटला. अवाखवा असला मला, कारण काय झालं म्हणे, एक वेळा परत बघू नये म्हणे तुझ्या आईला बघायला गेला तर आई मेली होती. गरुडाची आई गेली, स्वर्गवास झाला तिचा. ते काही नरकात जाणारी थोडी होती. गरुडाने प्रश्न विचारला यमाला की तू माझ्या घरी आला तेव्हा तू मला पाहून हसला होता म्हणे. हो. आणि म्हणे तू माझ्या भीतीने 500 किलोमीटर तुझ्या आईला कुठं नेऊन ठेवलं, समुद्राच्या त्या झाडाच्या खोप्यामध्ये. का? कारण नियम चुकला, थोडी वेळ चुकली. मी तुझ्या आईला घ्यायला तुझ्या घरी आलो असतो, तुझी आई घरी नव्हती, तितक्या वेळात मी तिथं पोहोचू शकलो नसतो आणि तुझी आई मेली नसते म्हणे. बरोबर. पण गरुडाने विचारलं ते सगळं सोड म्हणे, तू हसना का बघ ते सांग. तर गरुड म्हणतो मी याच्यासाठी हसलो होतो, 10 मिनिटात तुझी आई मरणार होती म्हणे. मग पण तुझ्या आईचं मरण हे 500 किलोमीटर समुद्रातल्या झाडाच्या खोप्यात होतं आणि मला याचं हसू आलं की तुझी आई आजारी आहे. 10 मिनिटामध्ये तुझी आई उडत उडत 500 किलोमीटर त्या झाडाच्या खोप्यात जाऊ शकत नाही, तर तुझी आई वाचली भो, तुझी आई आता मरणार नाही, याचं मला हसू आलं होतं. पण माझं काम तू केलं, आता याचं डबल मला हसू येतंय. मरण कोणाच्या बापाला चुकणार. तुला काही पादत करले, तुला करे रखवाली, तुला काही पादत करले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला कोई बात कर ले, तुला करे रखवाली, तुला कोई बात कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, 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 उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा
आणि असे दैत्य मातले होते आणि त्या दैत्यांना आशीर्वाद होता ब्रह्मदेवाचा की त्या दैत्यांना फक्त एक बाई मारू शकते आणि त्या दैत्यांना माहिती होते की बाई आमचा नाश करू शकत नाही, म्हणून बाईच्या स्वरूपामध्ये माता पार्वतीने दुर्गेचा रूपामध्ये कालिंका मातेचा अवतार घेतला आणि तीच कालिंका मातेची झाकी आज आपण प्रस्तुत करणार आहोत. फक्त 1 मिनिटाच्या सूचना आहे, लक्ष देणं आहे का. अधिक मास आहे, अधिक मासाची एक कथा आहे. तुम्ही सर्व मला चांगलं ओळखता. 7 दिवसामध्ये ना आपण बेल विकले, ना रुद्राक्ष विकला, ना आपण कोणती धुनी विकली, ना तुम्हाला काही टोना टोटक्या सांगितला, ना तुम्हाला काही दान धर्म करा काही सांगितलं नाही. पण जेव्हा आपण एखादा साधा पिक्चर बघायला जातो तरी सुद्धा आपण तिथे तिकीट काढतो. काय काढतो? हा, आमच्या हरीशबाईंना माहिती आहे, पुरा समाज फिरता. इकडे आमचे ईश्वरबाई आहे, जेवढे भी बाहेरून लोक आले त्यांना माहिती आहे की 8 दिवस कथेमध्ये काय चालतं. अगर किसी के बेटे की शादी हो नहीं रही हो तो मेरे पास से बेल का पत्ता लेके जाइए और उस बेल के पत्ते पे सिर्फ एक बार श्री शिवाय नमस्तुभ्यम लिखिए. मैं कहता हूँ आपको कि आपके बेटे की शादी अगले साल हो जाएगी और इसके सिर्फ 2000 रुपए लगते हैं और 2000 में कुछ नहीं होता. आपने बहुत सारे लोगों को पैसे दिए होंगे, एक बार मेरे भोले बाबा को देकर देखिए. लगेच लोक खेळले 2000 खाली अपने पण लगीन व्हायला पाहिजे. त्याला कुठे घडी घडी नाही, लुटारू वृत्ती नाही. साधा एक दरवर्षी तुम्हाला माझा नियमही माहिती आहे. उद्या शेवटचा दिवस आहे, आपण खुल्ले पैसे कोणाकडनंच घेत नाही. पण लोक बी इतके खतरनाक आहे, मामा पाकिटमा जी नोट दुकानवर चालत नाही ती टाक देत. आमले चिटकावाले का पैसा जा. तुम्हाला जागेवर एक सुंदर पाकिट मिळेल. 300 पाकिट वाटले का 70 पाकिट परत येतात. बाकीचे कुठं जाता काय माहिती. विनंती आहे, मनात इच्छा असेल तरच पाकिट घ्या, नाहीतर नाकारून द्या. कारण 7 दिवस कथा ऐकल्याच्या नंतर फुलना फुलाची पाकळी आपण त्या ग्रंथाला दक्षिणा गुरुदक्षिणा म्हणून ती देत असतो आणि तो शास्त्राचा नियम आहे. याला कुठल्याही प्रकारची लुटारू वृत्ती नाही, कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आणि कुठल्याही प्रकारचं भांडवल नाही. 7 दिवस आपण जे ज्ञान ऐकलं त्याची काही ना काही पोचपावती म्हणून आपण ज्याच्या मुखातून ऐकलं त्याच्यासाठी त्या ग्रंथावरती तो एक नियम आहे म्हणून मी सांगतो. नाहीतर ते सुद्धा घेण्याची माझी अजिबात इच्छा राहत नाही. म्हणून इच्छा आणि त्याचा सुद्धा एक नियम आहे. फक्त पाकिटात पैसे भरून चालणार नाही. मस्तपैकी नाव लिहा, मस्तपैकी त्याच्यावरती आकडा टाका, कारण त्याचं सुद्धा ऑडिट आम्ही ठेवत असतो. कारण कुठून किती पैसा जमा आला आणि इतक्या पैशातून किती पैसा कुठं खर्च करायचा आहे याचं सर्व नियोजन माझ्या जीवनामध्ये असतं. पैसा कमवण्याचा हेतू अजिबात डोक्यामध्ये कधीच नसतो. पण समाजातून जो पैसा मिळाला त्याच्यासाठी फक्त बायकोला गजरा, बायकोला कपडे घ्यायचे नसतात, तर त्या समाजाच्या पैशातून समाजासाठी काहीतरी करण्यासाठी ते ऑडिट आम्ही ठेवत असतो. जशी तुमची परिस्थिती असेल तशी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकतात, टाकू शकतात. किती टाकावे याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. जशी तुमची परिस्थिती, जितकं देव तुम्हाला देत असेल आणि जितकी तुम्हाला देवाला द्यायची इच्छा असेल तितकं तुम्ही अंतकरणापासून त्याच्यात देऊ शकता. दुसरा विषय तर नाही. आता ज्या कालिंका मातेने त्या दैत्यांना मारण्यासाठी जे अवतार घेतला होता त्या कालिंका मातेला आपण इथं आमंत्रित करतोय. बोल महाकाली माता की जय. उमापती महादेव. काली काली महाकाली, ओ काली काली महाकाली, काली काली आवाज के रात में, काली निकली कल भैरव के साथ में, काली काली आवाज के रात में, काली निकली कल भैरव के साथ में. रात काली काली, रात काली काली, घूमने निकली माता महाकाली, घूमने निकली माता महाकाली. एक दादाओं का आंगतिये हाथ में, दादाओं का आंगतिये हाथ में, काली निकली कल भैरव के साथ में, काली निकली मावत के साथ में, काली निकली कल
के साथ में काले काले रे माँ काले काले नैना मैया के है काले काले नैना मैया के है काले काले कैसे बिखरे है माँ के काले काले नैना मैया के है काले काले काला लखा भैरव जी के साथ में काला लखा भैरव जी के साथ में काली निकली कल भैरव के साथ में काली काली आभा के साथ में काली निकली कल भैरव के साथ में रूप भैरव जी का काला काला रूप भैरव बोल काली मैया की जय भैरव भगवान की जय उमापते महादेव की जय उद्या कथा झाल्याच्या नंतर श्री